जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057262629। इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषां विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु आचम्यां केशवादिस्मरणं केशवाय नमः स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः आदुक्षदाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः। श्रीकृष्णस्कृत्य विघ्नमस्तु। एक नमस्कार करावा। सुमकश्च एकदन्तस्य कपिलो गजकर्णकाः लम्बोदर्श विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर गणाध्यक्ष बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यप्पणे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तदा संग्रामे संघटिष्टैव विघ्नतस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजा प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तयेत्। सर्वस्तो भगवान् मङ्गलायतनं वरेः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पदे ते मनसा स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां उदस्तेषां पराजयः येषामिन्द्यवरश्याम हृदयस्तरजनार्दनः। विनायकं गुरुं भान ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रणम्याद सर्वकार्यात् सिद्ध एत। विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरव वन्दे काशीं गुहां गंगां भवानी मणिकर्णिकाम् आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूय भूय नमाम्यहम्। रामाय कृष्णमयं जगत अद्यद्या पूर्वोच्चारित एवं न विशेषमितीर्थायां शुभपुण्यजतो गोत्रोच्चारः कुलगोत्रोत्पन्नस्य स्वतः च नाम यजमानो शर्मणः अहं मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम् अस्माकं सह कुटुम्बानां परिवाराणां ग्राम वासियानां मम प्रतिवार्षिक विहितं शमी देवता पूजन सहित मम जगदम्बा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका देवता पूजन कर्म आख्यम महं करिष्येत। सुरुंद्यावपानी महं करी तत्राजन्मदा सिद्ध्यर्थम बसल्या बसा गणपतीला एक नमस्कार करावा। प्रारंभे विनते करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानतबहर निबुद्धिमते आराध्य मोरेश्वरा। आता पुरना आदि वंदावा गजवदना मंगलमूर्ते मोरया। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि। पळिवरपणे सोडून द्यावं जमिनीवरती अनेन कृतभोजनेन सिद्धिमना देवताः प्रियतान् मम। बसल्या बसल्या चंद्राला नमस्कार करायचा। चंद्रमा मनसोज्जात चक्षुः सूर्य अजायत श्रोत्वा द्वाजष्ट प्राणश्च मुखा दग्नि न जायत। चंद्रदेवताभ्यो नमो नमः। नमस्कारान् करोमि। अग्नीला एक नमस्कार करायचा। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद्घोरा दीपज्योतिर्नमोऽस्तुते। शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धे विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते। पडिप्रपाने सोडून द्यावं खाली जमिनीवरती अनेन कृतभोजनेन कर्मसाक्षी चंद्रसहित दीपदेवताः प्रियतान् मम। हातामध्ये अक्षता घ्यायच्या। हस्त्यक्षदां गृहीत्वा शमीचं प्रार्थना करायची। अतः प्रार्थयेत शमी शमयते पापं शमी शत्रु विनाशनम। अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियवाद्यम। दोन फळ्या पाणी घालायचं। एतापानस महिमा तोज्जायंजपूरुकः पादोच्च विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिविः
गन्धर्वैतात्वां गन्धर्वा अकनस्वामिन्द्रस्वा त्वामोखो दे सोमो राजा विद्वान यक्षानमुच्यत हळद कुंकुमाचं सर्व नानाविधुष्पं नमरमयामि करोमि हे आरतीसाठी उभा राहायचं. आरती येत असेल तर सर्वांनी मोठ्याने म्हणून मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरेः अथ मंगल आरतिक्यम् सुखकरिता दुःखहरता वरता विघ्नाते नरवे परवे प्रेम कृपाजयाचे सर्वांगीण सुंदर कुटिशेन्दुराचे कंठे जळते माळमुखता फळांचे जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस्मरणे मात्रे मानकामना पुरते जय देव रत्नागचित भरा तुझगवरी कुमरा चंदनाचे कोटी कुमकुम केशरा हीरे जडिता मुकुटा शोभा तो बहरा रुणजुनते नो पूरे शरणे लागरिया जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मानस्मरणे मात्रे मानकामना पुरते जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंडावकर कुंडस्त्रीनयना दाश्रमाचा वट्टाहे सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मानस्मरणे मात्रे मानकामना पुरते जय देव दुर्गे दुर्गटहारे दुर्विन संसारे अनाथनाथे अंबे करुणा विस्तारे वारे जन्मा महिनांते वारे हारे पडलो आता संकट निवारे जय देवी जय महिषासुरमर्दनी हो दैत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझ सेनाहे चारे श्रमणे परंतु न बोलवे काहे साहे विवाद करता पडलो प्रवाहे ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावती लवलाहे जय देवी जय महिषासुरमर्दनी हो दैत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडे दुःखापासून सोडे थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोरपुर विलाशा नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय महिषा जय देवी आरती गोदन राजा तुम्हा सद्गुरु महाराजा भक्ती प्रेमे गोवाळेना तुम्हा चाराना पंकजा आरती गोदन राजा शके 1759 हेम नाम संवत्सर अंतकाळे गेला तुम्ही एक विसारे राजा आरती गोदन राजा माघ मासे कृष्ण पक्षात घोर उत्सव होत मिळून या संता जना जय जयकारा गरजतो आरती गोदन राजा मंगळवारे चतुर्थ दिवशी सूर्य आला 2 प्रहराचे गोनिया मुक्ता जयसे तुम्हा सद्गुरु महाराजा भक्ती प्रेमे ओवाळीना तुम्हा चरण पंकजा आरती गोदन राजा लिंगटांगण मंदिर चारण डोळ्यान पाहिन रूपादरी प्रेमे हरिंगण आनंद पूजन भावे ओवाळीन मनेनरा त्वमेव माता पिता त्वमेव मंदिर सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेव आयेन वाचा मंदिरेव पूजात्मना वा प्रतिष्ठा नायकं रामचरं भजे हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण राधे कृष्ण हरे कर्पूर गौरम करणावतारम संसारकारम भुजगेन्द्रा सदा वदन्सं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यवान् कर्पूरपूरेण यज्ञेन यज्ञमजन्त देवास्तानि धर्माणि प्रधान्यासन्नारमेष्ठं राज्यं महाराजाधिपत्यमयं समन्तपर्याधीशा सर्वभौमसार्वायुषादान्दापरार्तात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराळ् इति तदप्नेश श्लोको विगतमरतः परमेष्ठार मरतस्यावसनगृहे आविस्तस्य कामप्रिये देवाः सवासदिति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् कात्यायनाय च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् तत्पुरुष
आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69.